बातमीपत्राला सुरुवात करूया। मुंबईतल्या प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरीचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय। यावरून आता राजकारण तापलंय। राज ठाकरेंनी केलेल्या दाव्यात गंभीर सत्य दडलंय असं सांगत संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय, तर शिवसेना नेते उदय सामंतांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। सिद्धिविनायक मंदिरात यापूर्वी कोण कोण अध्यक्ष होतं हे सर्वांना माहिती आहे, तेव्हापासूनची चौकशी करावी असं आव्हान उदय सामंत यांनी दिलंय। पाहूयात। 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधून चोरी होतीये। शिंदेच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या आलेल्या आहेत सिद्धिविनायकाच्या, त्यांच्या माणसांच्या हातात। तेव्हापासून चोरीचं प्रमाण फार वाढलेलं आहे। सिद्धिविनायक मध्ये कोण कोण अध्यक्ष होते माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे, तेव्हापासूनची फक्त चौकशी करावी। मुंबईच्या प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरातील दान चोरीचा गौप्यस्फोट केल्यानंतर यावरून आता राजकारण सुरू झालंय। दर दिवशी हजारो भाविक मोठ्या श्रद्धेनं सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होतात। आपल्या ऐपतीप्रमाणे भाविक मंदिरात दान करतात। याच दानाची चोरी झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवलेल्या पत्राचा हवाला देत राज ठाकरेंनी सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी 18 कोटींची दानचोरी होत असल्याचा आरोप केलाय। सिद्धिविनायक मंदिराच्या दानातून पैशांची चोरी झाली होती। दानपेटीतील रक्कम लांबवल्याप्रकरणी 9 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। सिद्धिविनायक मंदिरातील दान दर बुधवारी मोजलं जातं। चोरी पकडण्याआधी दर आठवड्याला 50 लाखांचं दान दानपेटीत येत होतं। चोरी पकडल्यानंतर दर आठवड्याला 1.5 कोटींचं दान येऊ लागलं। त्यामुळे दानातून दरमहा 1.5 कोटी तर वर्षाला 18 कोटींचं दान गहाळ झालं, असं सवाल उपस्थित करत चौकशीची मागणी खुद्द विश्वस्तांनीच केल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय। 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधून चोरी होतीये। आपण भाबडेपणाने भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय, हे असल्या चोऱ्या होत आहेत। ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत। हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जात आहेत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत। तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत, तिकडचीच माणसं चोऱ्या करतायत। हा आमचा धर्म, ही आमची धर्माची मंदिरं। राज ठाकरेंनी केलेल्या या आरोपांची रीत संजय राऊतांनी ओढली आहे। त्यावरून शिवसेना नेते उदय सामंतांनी प्रत्युत्तर दिले। सिद्धिविनायक मंदिरात यापूर्वी कोण कोण अध्यक्ष होते हे सर्वांना माहीत आहे, तेव्हापासूनची चौकशी करावी असं उदय सामंतांनी म्हटलंय। सन्माननीय राज ठाकरे यांनी जो स्फोट केलेला आहे त्याच्यामागे फार गंभीर प्रकारचं सत्य दडलेलं आहे। जेव्हापासून शिंदेच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या आलेल्या आहेत सिद्धिविनायकाच्या, त्यांच्या माणसांच्या हातात, तेव्हापासून चोरीचं प्रमाण फार वाढलेलं आहे। जे भाविक स्वतःचं काम झाल्यानंतर काही त्या ठिकाणी दक्षिणा ठेवतात, त्याचा हिशोब जनतेला दिला गेला पाहिजे। आणि त्याच्यामध्ये सिद्धिविनायक मध्ये कोण कोण अध्यक्ष होते माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे, तेव्हापासूनची फक्त चौकशी करावी। जेव्हापासून सिद्धिविनायकचे अध्यक्ष निर्माण झाले सुभाष मयेकरांपासून, हे पूर्ण चौकशी करावी ना, असं कोणी सांगितलं की करू नये? आणि देवाला दिलेले पैसे जर कोण खात असतील तर कडक FIR दाखल करून कारवाई करावी, या मताचे आम्ही आहोत। ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, आदेश बांदेकर यांच्यावर देखील सिद्धिविनायक मंदिरा प्रकरणात आरोप झालेत आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी भर सभेमध्ये त्याबद्दल आरोप केलेत। संजय राऊत आधी आपल्याकडे जेव्हा सिद्धिविनायकचा ट्रस्ट होता त्यावेळेला भरतीमध्ये किती घोटाळा केला, त्यावेळेला दानपेटीमध्ये किती चोरी केली, याचा खुलासा आधी महाराष्ट्राला करा। दरम्यान राज ठाकरेंचा गैरसमज झाल्याचा दावा करत त्यांची भेट घेऊन हा गैरसमज दूर करणार असल्याचं मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी केलाय। त्यावर मनसे नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। राजसाहेब त्यांना मी एक चांगले नेते म्हणून त्यांचा खूपच आदर करतो। मी त्यांच्या घरी अनेक वेळा गेलेलो आहे। मला असं वाटतं त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर निश्चित आम्ही 2-4 लोक जाऊन त्यांचा तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो।
माहिती काय, तुम्ही सफाई देण्यापेक्षा कारभार पारदर्शक करायला हवा. आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा तुम्ही तुमची सगळी तिकडची जी सुविधा आहे लोकांना द्यायची ती योग्य पद्धतीने द्यायला हवी. ह्या गोष्टी न करता आपण काही गोष्टीवर पडदा टाकण्यासाठी जर सफाई देत असेल तर ते योग्य नाही. घेऊ देत ना, घेऊन राष्ट्रपती साहेबांना भेटून त्यांना सविस्तर त्यांना जे काही बोलायचं ते बोलू दे. परंतु ह्या गोष्टी घडल्या आहेत म्हणून तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, हे तर तुम्ही डिनाय करू शकत नाही ना. कोणी केलं काय केलं हा चौकशीचा भाग आहे, कळलं का. पण घडले आहेत म्हणून तुम्ही पत्रव्यवहार केलात ना. राम मंदिरातील दानचोरीचा मुद्दा देशभर गाजतोय. अशातच राज ठाकरेंनी सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. सिद्धिविनायक मंदिरातील या दानचोरीवरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. मात्र हे सगळे राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतानाच या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, मुंबई.